नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. पुणे येथे गेल्या 2 ते 3 वर्षात पुणे परिसरात अशा काही घटना उघडकीस आल्या की ज्या विचारात घेता आंतरराष्ट्रीय दहशतवाद आता पुण्याच्या वेशीवर दाखल झाल्याची लक्षणे आता दिसू लागली आहे. काही स्थानिक तरुण वेगवेगळ्या आमिषांना भुलून आणि वंशवादाच्या विकारामधून दहशतवादाकडे वळताना दिसत आहे. पुण्यासारख्या ख्याती असणाऱ्या शहराच्या दृष्टिकोनामधून ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. या दहशतवादाचे बीज पुण्याच्या भूमीत फोफवण्याच्या अगोदरच त्याची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे. तसेच आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे, परंतु त्यांच्यापर्यंत माहिती देणे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपले कर्तव्य आणि जबाबदारी सुद्धा आहे. आपण काय खबरदारी घेणे गरजेचे आहे जेणेकरून या दहशतवादाचा मुळापासून बिमोड होईल. त्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये घडणाऱ्या घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. काही संशयास्पदरित्या हालचाली आपणास दिसून आल्यास लगेच आपल्या जवळच्या असणाऱ्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती देण्यात यावी, जेणेकरून पुढील होणारा अनर्थ टाळता येईल. जुलै 2023 मध्ये दुचाकी चोरी करताना कोथरूड पोलिसांनी तिघांना पकडले होते. त्या चौकशीत ते तिघे अल सुफा या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचं आता समोर आलंय. खरं तर अनेक दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांच्या मार्गावर होत्या. पुणे पोलीस दहशतवादाविरोधात पथक, राष्ट्रीय तपास यंत्रणा यांनी संयुक्त तपास करीत इसिसची भारतातील पाळेमुळे खोदून काढताना परदेशातील इसिसची लिंकही समोर आणली. तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ देशातील सर्व तपास यंत्रणांना अलर्ट केलाय. त्यांच्याच कारवाईमुळे देशात विविध ठिकाणी कारवाई करत अनेक दहशतवाद्यांना बेड्या ठोकण्यात आलाय. प्रामुख्याने या कारवाईत केंद्रस्थानी राहिलेले आहे ते पुणे, मुंबई, ठाणे, पालघर तसेच कोल्हापूर, सातारा, सासवड, रत्नागिरी ही शहरे सुद्धा रडारवर आली आहे. तसेच NIA ने केलेल्या तपासामधून ते पुढे आलेल्या माहितीनुसार व त्यांच्याकडून आढळून आलेल्या स्फोटके तयार करण्याच्या साहित्यानुसार हे दहशतवादी देशभरात 26/11 पेक्षा मोठे घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचं आता समोर आलंय. याचा पर्दाफाश खऱ्या अर्थाने पुणे पोलिसांनी केलाय. मोहम्मद युनुस मोहम्मद याकूब साकी वय वर्ष 24, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान वय वर्ष 23, दोघेही सध्या राहणार चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा अशी दोघांची नावे. तसेच त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शाहनवाज आलम वय वर्ष 31 हा पसार झालाय. पुढे मोहम्मद याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पकडले असून हे दहशतवादी मूळचे मध्य प्रदेशातील रतलामचे आहे. स्फोटके बाळगल्या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. राजस्थान मधील जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत ते होते. मात्र निंबाहेडा पोलिसांनी 30 मार्च 2022 रोजी स्फोटके घेऊन निघालेली एक कार पकडून त्यांचा डाव उधळून लावला होता. त्यांच्या इतर साथीदारांना NIA कडून अटक करण्यात आली होती. या दोघांचा त्या गुन्ह्यात सहभाग होता. तेव्हापासून ते फरार झाले होते. कोथरूड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण, अमोल नजन गस्त घालत होते. त्यावेळी तिघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत होते. पोलिसांना संशय आल्याने आरोपी मोहम्मद खान, युनुस साकी यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता ते कोंढवा मधील मीठानगर परिसरात वास्तव्यास असल्याचं त्यांनी सांगितलंय. वास्तव्याच्या ठिकाण पाहण्यासाठी पोलीस त्यांना मीठानगर येथे घेऊन गेले असता तिघांनीही तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखत अटक केलेल्या दोघांना पकडले. तसेच एक साथीदार पसार झालाय. त्यानंतर खान आणि साकी राहत असलेल्या घराची झडती घेण्यात आली. घरातून एक कारतूस, 4 मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले. चौकशीत खान, साकी आणि साथीदार विरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने राजस्थानात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते. NIA ने त्यांची माहिती देणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान ISIS या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या पुणे मोड्यूल प्रकरणातील संशयित दहशतवादी रिजवान अब्दुल हाजी अली याला दिल्ली पोलिसांनी 2023 मधील एका गुन्ह्यात बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने 3 लाखांचे बक्षीस घोषित केले होते. NIA ने पुण्यातील कोंढवा परिसरातील 4 मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यामध्ये इम्प्रोव्हायझर एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस बनविण्याचे प्रशिक्षण व दहशतवादी कारवाई संदर्भातले नियोजन येथेच झाल्याने या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये इम्प्रोव्हायझर्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस बनविण्याचे प्रशिक्षण व दहशतवादी कारवाई संदर्भातले नियोजन येथेच झाल्याने या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. सध्या हे प्रकरण मुंबई NIAच्या विशेष न्यायालयात दाखल आहे.
या प्रकरणी मोहम्मद शहानवाज आलम, रिजवान अली, अब्दुल्लाह शेख आणि तलाहा लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, राहणार रतला मध्य प्रदेश, मोहम्मद युनुस मोहम्मद याकूब साकी उर्फ अदिल सलीम खान, राहणार रतला मध्य प्रदेश, कादिर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादिर, राहणार कोंढवा पुणे, समीम नासिरुद्दीन काझी, राहणार कोंढवा पुणे, जुल्फिकार अली बोडदवाला उर्फ लालाबाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमील साकीब नाचन आणि आकिफ अती नाचन तिघेही राहणार पडगा ठाणे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सर्वांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा UAPA, एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स ऍक्ट, आर्म ऍक्ट तसेच विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एस मराठी न्यूज साठी संजय चांदगुडे, पुणे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.